वेलकम यू ऑल. स्वागत आहे सगळ्यांचं. वी आर लुकिंग ॲट द सेव्हन्थ लेसन दॅट इज न्यूट्रिशन अँड डाएट. आता आपण न्यूट्रिशन अँड डाएटच्या दुसऱ्या भागाकडे आपण वळत आहोत. राईट. पहिल्या भागामध्ये आपण बघितलं की न्यूट्रिशन्स आणि मिनरल्स म्हणजे काय. आता आपण बघणार आहोत विटॅमिन्स आणि त्यांचे कार्य. विटॅमिन ए, सर्वात पहिला आपण विटॅमिन ए बघूया. विटॅमिन एचं कार्य काय? विटॅमिन व्हॉट इज द वर्क ऑफ द विटॅमिन ए? विटॅमिन ए हेल्प अस टू प्रोटेक्ट अवर आईज and help to keep skin, bones and teeth healthy. म्हणजे काय, या ठिकाणी आपल्याला काय करायचं की विटॅमिन ए आपले दात, विटॅमिन ए आपल्या डोळ्यांची काळजी घेतं, विटॅमिन ए आपले दात, आपले स्किन आणि आपल्या हड्ड्यांना स्ट्रॉंग करायचं काम करतो. तर त्याचा सोर्स काय? सोर्स म्हणजे सोर्स आपल्याला कोणत्या कोणत्या खाद्यपदार्थातून विटॅमिन ए भेटतो? तर वन इज कॅरट, मिल्क, बटर, डार्क ग्रीन व्हेजिटेबल्स, दे स्वीट पोटॅटो, डीप येलो फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स. कॅरट मीन्स व्हॉट? कॅरट मीन्स गाजर. गाजर नंतर आपण दूध, नंतर बटर, आपण जो खायचा मक्खन खातो बघा, जसं बटर आपण बघितलं की ब्रेड बटर आपण खातो, तो वाला बटर. अँड देन वी हॅव द डार्क ग्रीन व्हेजिटेबल्स म्हणजे हिरव्या पालेभाज्या, आणि डीप येलो फ्रुट्स म्हणजे पिवळ्या कलरचे जे फ्रुट्स, म्हणजे बघा ऍपल आहे, ऍपल आतमध्ये आपण बघितलं कुठं ना कुठं तो येलो आपल्याला दिसतो, राईट. तर ते आपण बघू शकतो. नंतर स्वीट पोटॅटो. स्वीट पोटॅटोज म्हणजे काय की रताळं, आणि हे बघा कॅरट आणि आपले व्हेजिटेबल्स अँड प्लस आपला पपाया जो आतमध्ये येल्लोइश आहे. तर अशा प्रकारचे जे फ्रुट्स आहे जे आतमधून येल्लो आहे, आणि प्लस व्हेजिटेबल्स, सगळे व्हेजिटेबल्स मध्ये आपल्याला विटॅमिन ए मिळतो. आणि विटॅमिन ए जर आपल्या शरीरामध्ये त्याची कमतरता असेल तर काय होईल बेसिकली? तर काय होणार? तर बघा त्याचे आजार सुद्धा आहेत. तर आजार काय होणार आपला? नाईट ब्लाइंडनेस, इनएबिलिटी टू सी इन डिम लाईट, आणि झेरोडॅमा म्हणजे ड्राय स्किन. तो हमारे जो स्किन आणि आपली जी स्किन होईल ती कशी होईल? ड्राय होईल, आणि नाईट ब्लाइंडनेस होईल. नाईट ब्लाइंडनेसला मराठीत शब्द आहे रात अंधळेपणा. रात अंधळेपणा म्हणजेच काय? तर आपल्याला कमी ज्या ठिकाणी लाईट असेल किंवा रात्री रात्री आपल्याला व्यवस्थित दिसणार नाही, किंवा रात्री आपल्याला काहीच दिसणार नाही, अशा प्रकारचे आजार आपल्याला विटॅमिन ए च्या कमतरतेमुळे होऊ शकतात. राईट. एक लक्षात ठेवा. दॅट्स वाय विटॅमिन ए इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट फॉर अस, टू अवर आईज अँड टू अवर स्किन अँड बोन्स टू. म्हणजे आपल्या डोळ्यांसाठी तर जेवढा विटॅमिन ए महत्वाचा आहे, तसंच आपला बोनसाठी म्हणजे हड्ड्यांसाठी आणि स्किनसाठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे. आता आपण बघूया विटॅमिन बी वन. विटॅमिन बी वन, विटॅमिन बी वन बद्दल बघूया. विटॅमिन बी वन चं काम काय आहे? म्हणजे व्हॉट इज द वर्क ऑफ विटॅमिन बी वन? दॅट इज हेल्प इन प्रॉपर फंक्शन ऑफ नर्व्स अँड हार्ट. तो बेसिकली आपल्या मेंदूचे जे नर्व्स असतात, राईट, आपण नर्व्स ज्याला म्हणतो, मेंदूचे नर्व्स, आणि प्लस आपण बघू शकतो आपल्या बॉडीमध्ये पण नर्व्स आहेत, ते नर्व्स, आणि प्लस आपलं हृदय, त्या हृदयांना हृदयांचं व्यवस्थित कार्य होण्यासाठी आपल्याला बी वन या विटॅमिनची गरज भासते, राईट. तर त्याचे सोर्स काय? तर सूत्र काय? तर बघा, मिल्क, फिश, मीट, केरळ, नट्स अँड प्लस. तर अशा प्रकारचे काही आपल्याला फ्रूट दिसतात, राईट, की म्हणजे मिल्क आपल्याला माहिती आहे, दूध माहिती आहे, फिश म्हणजे मच्छी, त्याचं मीठ आपण मांस खातो, केरळ, नट्स अँड पल्सेस म्हणजे बेसिकली आपले हा बघा. सो दिस पल्सेस जसं मूग मटकी वगैरे, तर अशा प्रकारचे जे आपण कडधान्य वगैरे खातो, त्याच्यामधून आपल्याला विटॅमिन बी वन भेटतो. तर विटॅमिन बी वनच्या आजारामुळे आपलं विटॅमिन बी वनच्या डेफिशियन्सी म्हणजेच की त्यांच्या कमतरतेमुळे आपल्याला काय आजार होऊ शकतो? तर आपल्याला आहे बेरी म्हणजे नर्व्ह डिसऑर्डर. तर बघा, जसं ते आपल्याला नर्व्समध्ये आणि हार्टसाठी हेल्प करतो, म्हणजेच आपल्या मेंदूच्या कोशांसाठी, आणि प्लस आपल्या हृदयासाठी जसं बी वन हेल्प करतो, तशाच हेल्प करतो, राईट. परंतु त्याची डिफिशियन्सी म्हणजे कमतरता झाली तर आपल्या नर्व्सले डिसऑर्डर्स म्हणजे बेरेबेरी. बेरीबेरी हा आजार आपल्याला होतो, म्हणजे नर्व्हचे डिसऑर्डर, म्हणजे आपला मेंदूच्या व्यवस्थित कार्य व्यवस्थित होत नाही, अशा प्रकारे आपण बघू शकतो. हा एक आजार आपल्याला होतो, की बघा, मेंदूचं व्यवस्थित कार्य झालं पाहिजे म्हणून बी वन इम्पॉर्टंट आहे, राईट. त्याची डेफिशियन्सी झालं तर आपला आजार होतो, आणि प्लस अजून काय आजार होतो? तर मसल्स विकनेस अँड इनएफिशियन्सी. म्हणजेच काय? तर आपले जे स्ट्रॉंग म्हणजे आपले जे मसल्स आहेत, म्हणजे मांस आहे, की आपली जी ताकद आहे ती कुठे ना कुठे कमतरता होते, आणि कुठे ना कुठे आपल्याला ताकद ही कमी, म्हणजे आपल्या शरीरामध्ये कमी ताकद असते, आणि म्हणजे आपली बेसिकली आपण बोलतो इम्युनिटी सिस्टम, राईट. इम्युनिटी सिस्टम मीन्स व्हॉट? की आपली जी शक्ती, जे आपण व्यवस्थित कार्य करू शकतो, ऊर्जा, ते बेसिकली कुठे ना कुठे कमी होते, राईट. दिस इज द थिंग.
आता आपण B9 कडे बघूया. सो B9 हा विटॅमिन आहे. तर B9 हा विटॅमिन आपल्याला काय हेल्प करतो? द ग्रोथ ऑफ द बॉडी, म्हणजे आपल्या बॉडीची ग्रोथ करण्यासाठी विटॅमिन B1 आपल्याला हेल्प करतो. सगळ्यांना आवाज येत आहे ना माझ्या व्यवस्थित? राज बेटा? येस सर. ओके, गुड. सो सी विटॅमिन B9 म्हणजे विटॅमिन B9 मुळे सोडलं. ओके. सो विटॅमिन B9चा यूज काय होतं आणि विटॅमिन B9चा सोर्स आपण बघूया. तर बघा, विटॅमिन B9 मुळे आपली जी बॉडीची ग्रोथ आहे ती इम्प्रूव्ह होण्यासाठी आणि व्यवस्थित होण्यासाठी आपल्याला विटॅमिन B9चा यूज होतो. तर ग्रोथ ऑफ द बॉडी म्हणजे आपलं शरीर वाढण्यासाठी आपल्याला विटॅमिन B9चा उपयोग होतो. तर B9 आपल्याला कुठे-कुठे भेटतं? तर B9 आपल्याला हा जो विटॅमिन आपल्याला कुठे भेटतो? तर डीप ग्रीन व्हेजिटेबल्स, पपाया एंड किवीज म्हणजेच काय? तर बघा पपायामध्ये परत एकदा आपण बघूया डीप ग्रीन व्हेजिटेबल्स म्हणजे पालेभाज्या आपल्याला आल्या आहेत. काय त्याचं किवीज. तर हे जे पदार्थ आपल्याला दिसतात आहे, राइट? तर अशा प्रकारचे जे फळ आहेत, फ्रुट्स आहेत आणि अशा प्रकारचे आपण व्हेजिटेबल्स आपण बघू शकतो. त्या त्यांचा उपयोग आपल्याला व्हिटॅमिन B9च्या म्हणजे ते जे आहेत दे आर द गुड सोर्स ऑफ व्हिटॅमिन B9. सो व्हिटॅमिन B9च्या जर आपल्याला एफिशियन्सी झालं, एफिशियन्सी मीन्स काय? की जर त्यांची कमतरता आपल्या शरीरामध्ये झाली, सॉरी डेफिशियन्सी हां, एफिशियन्सी नाही डेफिशियन्सी म्हणजे त्यांची कमतरता जर आपल्या शरीरात झाली, तर आपल्याला काय होऊ शकतं? तर इम्प्रॉपर ग्रोथ म्हणजे आपली जी बॉडीची ग्रोथ आहे ती व्यवस्थित होणार नाही. प्लस ॲनिमिलिया, देन फॉरगेटफुलनेस अँड स्लो मूव्हमेंट. तर आपलं शरीर हे कुठे ना कुठे मंद गतीने वाढण्याचा आपल्याला म्हणजे आपलं शरीर कुठे ना कुठे मंद गतीने वाढत आहे. अशा प्रकारे आपल्याला काही आजार असतात, की त्या आजारामध्ये आपले जे शरीर आहे ते व्यवस्थित ग्रोथ होत नाही. त्याचप्रकारे आपण बोलतो ना, टेक्निकली आपण स्लो होऊन जातो. स्लो होऊन जातो म्हणजेच आणि स्लो मूव्हमेंट्स म्हणजे आपले जे वाढ आहे ती हळू होत असते. आपली वाढ प्रॉपर न होता आणि प्लस वाढ हळू होत जाते. प्लस ॲनिमिलिया म्हणजे आपलं अंग वगैरे दुखणं आणि आपण बोलतो बॉडीची ग्रोथ व्यवस्थित होत नाही. तर ओव्हरऑल जर आपण बघितलं, की जर शरीरात कोणतीच जर शरीरात व्यवस्थित ग्रोथ होत नसेल आणि आपल्या बॉडीमध्ये पेन होत असेल किंवा आपण बोलतो बुखार वगैरह ऐसा कुछ चीज होगा ना, तो तभी हम लोग बोल सकते हैं विटामिन B9 की डेफिशिएंसी है. मतलब विटामिन B9 ची कमतरता आहे. आता आपण बघूया B12. तर B12 मुळे काय होतं? तर B12 मध्ये आपण बघतो फॉर्मेशन ऑफ रेड ब्लड सेल्स. तो अपने को ओके. हाँ, बोलिए. सर आवाज येत नाही. येत नहीं. तो नो प्रॉब्लम, नो प्रॉब्लम. राज बेटा थोड़ा नेटवर्क इशू रहेगा, इसके लिए आपके पास आवाज नहीं आ रहा रहेगा. 2 मिनट में, नो प्रॉब्लम, अभी आवाज आ जाएगा. ओके, सो हम लोग अभी बात कर रहे थे B12. तो B12 के बारे में हम लोग बात कर रहे थे. तो फॉर्मेशन ऑफ रेड ब्लड ब्लड सेल्स. तो अब देखो हमारा ब्लड जो रहता है रेड इन कलर रहता है, हम सबको पता है, राइट? आपला जो रक्त आहे तो रेड इन कलर मध्ये म्हणजे लाल कलर मध्ये आहे. तर लाल कलरमध्ये बनवण्यासाठी त्याला कोणाची यूज होतं तर कोणत्या गोष्टीचा किंवा कोणता व्हिटॅमिन आपण वापरतो तर त्याचं नाव आहे व्हिटॅमिन B12 B12. तर B12 आपल्याला कुठून भेटतं तर B12 आपल्याला भेटतो मिल्क आणि मीठ म्हणजे मिल्क प्रोडक्ट्स अँड मीट म्हणजे मांस वगैरे आपण जे बोलतो बघा चिकन वगैरे तर ती गोष्ट अँड प्लस एकदा मिल्क प्रोडक्ट्स म्हणजे काय दुधापासून बनवलेल्या गोष्टी जसं दूध दही तूप लोणी आपण जे बोलतो तिथं आणि पुन्हा एकदा बघा त्याची जर डेफिशियन्सी झाली म्हणजे कमतरता झाली तर आपल्याला काय होतं परत ॲनिमिया मीन्स व्हॉट की ते परत आपल्या बॉडी वगैरे दुखणे त्याच्या आपल्या बॉडीची ग्रोथ व्यवस्थित न होणे सतत आपण आजारी होणे राईट आणि ताप वगैरे येणे आणि आपले जे बॉडी पार्ट्स आहेत म्हणजे हात गुडघे वगैरे ते दुखत राहणे तर असे काही सिम्पटम्स आहेत की ते ॲनिमिलियाच्या कॉन्टेक्समध्ये येतात म्हणजे ॲनिमिलिया याच्यात दर्शवतात की ते आजार आपल्याला कोणामुळे होतात व्हिटॅमिन B12च्या डेफिशियन्सी म्हणजे कमतरतेमुळे. आता आपण बघूया सी अँड डी विटॅमिन. तर बघा सी विटॅमिन्स मध्ये काय काय भेटतं तर सी विटॅमिन्स आपल्याला कशाला उपयोगी आहे ते प्रोटेक्ट्स द बॉडी टिश्यूज फॉर्मेशन ऑफ कोलेजन प्रोटीन इसेन्शियल फॉर गम टीथ बोन्स अँड स्किन. सो बघा विटॅमिन सी बेसिकली आपल्याला कुठे कुठे उपयोग होतो ते आपण बघूया तर विटॅमिन सी काय करतं विटॅमिन सी करतं प्रोटेक्ट द बॉडी टिश्यू म्हणजे आपल्या बॉडीचे जे टिश्यूज आहेत बघा आपल्या सगळ्यांना आपण वाचलं असं की आपला बॉडीचं
बॉडीच्या पार्ट्सकडे आपलं बघितलं तर सर्वात आपला छोटा बॉडीचा पार्ट कोणता आहे? सॉरी, सेल. आणि सेलचा थोडा मोठा टिश्यूज. तर टिश्यूज नंतर आपण बघतो अशा प्रकारे हळू-हळू कोणतं आपली जी बॉडी मग ऑर्गन्स नंतर बघतो आपण ऑर्गन्स एकत्र मिळून आपली पूर्ण बॉडी तयार होते, राइट? व्हेरियस ऑर्गन्स एकत्र आल्यानंतर आपल्या बॉडीमध्ये आपली म्हणजे आपली बॉडी बेसिकली बनते. तर व्हिटॅमिन सी काय करतो? तर टिश्यूज जे आपल्या बॉडीचे जे टिश्यूज आहेत त्यांना प्रोटेक्ट करण्याचं काम सी व्हिटॅमिन करतं. प्लस फॉर्मेशन ऑफ कोलेजन. म्हणजे कोलेजन म्हणजे काय? तर कोलेजन एक प्रोटीन इसेन्शियल आहे, की जो आपले गम्स म्हणजे काय? आपले जे हिरड्या असतात बघा, दातांच्या हिरड्या. दातांच्या हिरड्या प्लस दात आणि आपली हड्डी आणि आपलं स्किन ह्यांना युजफुल असतात. युजफुल असणारे जे फॉर्मेशन म्हणजे जो कोलेजन हा जो पदार्थ आहे, जो आपल्या हिरड्या वगैरे, गम्स वगैरे ह्यांना युजफुल आहे. तर ते बनवण्याचं काम किंवा ते कोणामुळे बनतं? तर ते बनतं व्हिटॅमिन सी मुळे. ओके. आता पुढे बघूया आपण आमला, किवी, ऑरेंज अँड अदर सिट्रिक फ्रुट्स, देन कॅबेज, टोमॅटो, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स. तर बघा बेसिकली आपण जे व्हिटॅमिन सी मध्ये बघतोय, की आमला, किवी, ऑरेंज म्हणजे जे आंबट लागणारी गोष्ट बघा, आवळा, नंतर किवी फ्रूट आपण जे बोलतो, त्याच्यानंतर ऑरेंज बोलतो. तो बघा आंबट लागणाऱ्या ज्या गोष्टी बेसिकली म्हणजे कारण ह्यांचं जर चव आंबट आहे म्हणून मी ते तुम्हाला आंबट बोललो. तर आंबट लागणाऱ्या ज्या गोष्टी असतात, की म्हणजे त्याच्यामध्ये जसं लिंबू असतं, निंबू सुद्धा झाला. तर निंबू सुद्धा आपण बघू शकतो, की व्हिटॅमिन सीचा एक बऱ्यापैकी एक सोर्स आहे. त्यासोबतच कोणते आहेत? तर कॅबेज. म्हणजे आपण कॅबेज म्हणजे पत्ताकोबी जे आपण म्हणतो. त्यासोबत टोमॅटो म्हणजेच आपले टमाटर. नंतर ग्रीन लिफी व्हेजिटेबल म्हणजे बघा आपले पालेभाज्या. तर बेसिकली आपण बघितलं ना, तर पालेभाज्या हे आपल्या प्रत्येक याच्या म्हणजे प्रत्येक व्हिटॅमिनचा एक चांगला असा स्रोत आहे. म्हणजे चांगला असा तो सोर्स आहे. आता पुढे बघूया आणि आपण बघूया स्कर्वी म्हणजे ब्लीडिंग गम्स म्हणजे व्हिटॅमिन सीच्या डेफिशियन्सीमुळे आपल्याला काय-काय होतं, तर ते आपण बघूया. सो बघा स्कर्वी म्हणजे ब्लीडिंग गम्स म्हणजे आपल्या हिरड्यामधून रक्त येणं, हा एक आजार आपल्याला होऊ शकतो. नंतर थायरॉइड आणि आणि डिले इन हीलिंग ऑफ वुंड्स. हीलिंग ऑफ वुंड्स म्हणजे काय? तर आपले जे वुंड्स म्हणजे काय ते आपण बघू. जे जखम असते बघा, तर जखम आपल्या जर समजा आपण खेळताना पडलो किंवा आपल्याला जर कोणतीही गोष्ट भाजी वगैरे कापताना किंवा कांदा वगैरे कापताना आपला जर बोट वगैरे कापला गेला किंवा काही खेळताना वगैरे आपल्याला लागलं, तर जे जखम होते, तर ती जखम आणि जे जखम होते ते बेसिकली जखम भरण्याचं जे काम स्लो होत असेल म्हणजे अतिशय हळू-हळूरित्या जर ते आपले वुंड्स जे आहेत, वुंड्स मीन्स काय जखम आहे आपली भरत असेल, तर म्हणजेच काय आपल्यामध्ये व्हिटॅमिन सीची कमतरता आहे. प्लस अजून एक काय बोलू शकतो, व्हिटॅमिन सीची कमतरतेमुळे आपल्याला काय स्कर्व्ही होते. स्कर्व्हीचा हा आजार होतो म्हणजेच काय आपल्या जे हिरड्या असतात, हिरड्यामधून रक्त येतं. म्हणजे आपल्या दाताला बघा कधी-कधी आपल्या आई-वडिलांना किंवा आपल्या आजी-आजोबांना किंवा आपल्याला सुद्धा कधी ना कधी तो एक एक्सपिरियन्स आला असेल, की आपल्या हिरड्यामधून रक्त आलं असेल, हिरड्या दुखतात आहे किंवा दातं दुखण्यासारखं आपल्याला थोडं फील होतंय. तर ते बेसिकली कशामुळे होतात? ते बेसिकली व्हिटॅमिन सी या ह्याच्या कमतरतेमुळे होतात. तर नंतर आपल्याला काय झालं तर थायरॉइड मॅलफंक्शन. थायरॉइड एक आजार आहे. तो त्याच्यामध्ये आपलं वजन वगैरे थायरॉइड आपण त्याला म्हणतो. तर वजन वगैरे बेसिकली एक तर खूप वाढत जातं, नाहीतर खूप कमी होत जातं. अशा प्रकारचे जे आजार आहेत, तर ते कोणामुळे होतात आपण बघू शकतो. तर व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे. ठीक आहे. सो हे एक आजार आपण लक्षात ठेवू. आता आपण बघूया की व्हिटॅमिन डी. तर व्हिटॅमिन ए, बी म्हणजे बी1 सॉरी बी1 हां, बी1, बी9, बी12 हे जेवढे इम्पोर्टंट आहेत आपल्याला त्याच प्रकारे आपल्याला सी आणि डी हे सुद्धा इम्पोर्टंट आहे. कारण डी काय करतो? डी द कॅल्शियम अँड फॉस्फरस फॉर हेल्दी बोन्स अँड टीथ. तर डी व्हिटॅमिन बेसिकली काय करतं? आपले जे दात असतात आणि आपल्या हड्ड्या हे मजबूत बनण्यासाठी जे कॅल्शियम आपल्याला लागतं, जे कॅल्शियम आपल्याला इम्पोर्टंट असतं, ते ॲब्सॉर्ब करायचं म्हणजे ते शोषण करायचं किंवा शोषून घ्यायचं ओके. तो सोसायचं ते काम करतात. सोसायचं म्हणजे अब्सॉर्ब करायचं ते काम करतात. ओके। सो देखो क्या हम लोग विटामिन डी के बारे में हम लोग बात कर रहे हैं। तो विटामिन डी बेसिकली क्या करता है? तो हमारा कैल्शियम मतलब जो हड्डी बनाने के लिए या फिर हड्डी को सुरक्षित करने के लिए या फिर हड्डी को ताकत देने का जो काम करता है विटामिन सॉरी कैल्शियम, वो एब्ज़ॉर्ब करने का काम कौन करता है? विटामिन डी। तो विटामिन डी क्या करता है? अपना जो कैल्शियम है वो एब्ज़ॉर्ब करके हमारे पूरे बॉडी पार्ट में और पूरे बॉडी पार्ट में जिधर उसका यूज़ है या फिर पूरे पार्ट में वो
सप्लाई करने का काम करता है। तो इसकी वजह से क्या होता है, तो विटामिन डी की वजह से वो कैल्शियम हमारे शरीर तक पूरे कोने-कोने में पहुँचने के कारण क्या होता है, हमारे टीथ मतलब हमारे दात आणि आपली हड्डी म्हणजे आपले बोन्स हे स्ट्राँग होतात, राइट? तो दिस इज़ द थिंग। और तो हमारा विटामिन डी का हम लोग सोर्स देख देखते हैं। सोर्स मीन्स व्हाट? कि कहाँ से हमें विटामिन डी मिलता है। तो देखो ऑन एक्सपोज़र टू सनलाइट द विटामिन डी is made in a human body for some substance in milk, fish, egg and butter. तो देखो on exposure to the sunlight, vitamin D is made in the human body. तो देखो यहाँ तक का हम लोग मीनिंग देख लेते हैं. तो जो 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 हमारी सुबह सुबह की किरणें रहती है, सुबह का सूरज म्हणजे सकाळ-सकाळी जो सूर्य आपण बघतो म्हणजे उगवता सूर्य कोवळा-कोवळा ऊन ज्याला आपण म्हणतो. तर त्या कोवळा-कोवळा ऊनमुळे आपल्याला काय भेटतं तर त्या कोवळा-कोवळा ऊनमुळे किंवा सूर्यामुळे आपल्याला काय भेटतं तर व्हिटॅमिन डी भेटतो. ओके. म्हणून बघा आपल्याला कधी-कधी कोवळ्या-कोवळ्या उन्हामध्ये म्हणजे सकाळ-सकाळी उन्हामध्ये गेल्यावर थोडं फ्रेश वाटतं आणि चांगलं वाटतं. तर ते कशामुळे? तर एक तर बेसिकली आपल्याला गरम होतं त्याच्यामुळे वाटतं आणि प्लस आपल्या शरीराला हे व्हिटॅमिन डी भेटत असतो. राइट? तो हे एक तुम्ही लक्षात ठेवा आणि दुसरी गोष्ट अशी आहे, की आपल्याला पुन्हा एकदा मिल्क, फिश, एग एंड बटर म्हणजे दूध, फिश, एग म्हणजेच अंडी. फिश मतलब हम सबको मतलब बटर यानी वही हम लोग जो मक्खन खाते हैं, जो ब्रेड बटर हम लोग खाते हैं वो वाला बटर, अमूल बटर हम लोग जो बोलते हैं, राइट? तो उस बटर से आणि त्या गोष्टीवरून आपल्याला व्हिटॅमिन डी हे भेटत असतो. तर व्हिटॅमिन डीच्या डिफिशियन्सीमुळे म्हणजे कमतरतेमुळे कोणता आजार होऊ शकतो? तर रिकेट्स. रिकेट्स म्हणजे काय? द सॉफ्टिंग ऑफ द बोन्स अँड कन्झ्युमिंग पेन अँड फ्रॅक्चर्स. तर बघा म्हणजे बेसिकली काय? तर आपले जे हड्डे असतात, हड्डे जे आपले बघा, हड्डे बेसिकली आपले कसे आहेत? आपण सगळे बोलतो आपले हड्डे स्ट्राँग आहेत आणि कडक आहेत. परंतु जर व्हिटॅमिन डीची जर कमतरता असेल, तर त्या व्यक्तीच्या हड्ड्या हे अतिशय सॉफ्ट असतात. सॉफ्ट असतात म्हणजे ते लगेच पडलं, की म्हणजे नॉर्मली पडलं तरी बघा आपले पाय वगैरे फ्रॅक्चर होतं का? तर त्याचं उत्तर आहे नाही. परंतु जर व्हिटॅमिन डी कमतरते माणूस जर पुन्हा एकदा पडेल आणि छोटंसं म्हणजे तो तो बोलते ना, एक थोडं लगेच पडला तर त्याचा हात फ्रॅक्चर होईल किंवा त्याला काही असा मेजर प्रॉब्लेम होईल. तर ते कशामुळे होतं? तर ते व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे होतं. कारण व्हिटॅमिन डी त्याच्या शरीरात नसल्या कारणाने त्याचे जे बोन्स असतात, त्याचे जे हड्ड्या असतात, ते स्ट्राँग असतात का? त्याचं उत्तर आहे नाही. तर म्हणून व्हिटॅमिन डी आपल्याला खूप इम्पोर्टंट आहे. कारण व्हिटॅमिन डी असल्या कारणाने आपल्या हड्ड्या हे व्यवस्थित स्ट्राँग होत असतात. ठीक है? Yes. में से अपन बघूया. सो विटामिन के और विटामिन ई और विटामिन के बारे में हम लोग जानकारी लेंगे. तो विटामिन ई क्या करता है? तो विटामिन स्मूथ फंक्शंस ऑफ मेटाबॉलिज्म इनसाइड द सेल्स एंड रिप्रोडक्शन मेंटेनिंग एफिशिएंसी ऑफ द मसल्स सेल्स. तो मतलब क्या करता है देखो, स्मूथ फंक्शन ऑफ द मेटाबॉलिज्म इन द सेल. मतलब हमारा जो पेशी रहता है, आपले जे पेशी असतात, त्या पेशीमध्ये जो मेटाबॉलिझम म्हणजे काय? पचनाची क्रिया, पचनक्रिया. तर पचनक्रिया आपल्या सेल्समध्ये व्यवस्थित होण्यासाठी किंवा स्मूथली होण्यासाठी व्हिटॅमिन ई काम करतं आणि त्यासोबतच मेंटेनिंग द एफिशियन्सी ऑफ मसल सेल्स. तर म्हणजेच आपले जे मसल्स आहेत, आपले मसल्स म्हणजे काय? आपला जो मांस आहे, आपला मांस हा व्यवस्थित स्ट्राँग करण्याचं काम सुद्धा व्हिटॅमिन ई करत असतो. तर हे 2 मेन कार्य आहेत आपल्या व्हिटॅमिन ईचे आपल्या शरीरामध्ये, की आपला जो पचन आहे, आपल्या पेशीमध्ये बघा वी ऑल नो आपले पेशी असतात वी ऑल नो अबाउट सेल्स राइट? व्हॉट इस सेल्स? तर त्या सेल्समध्ये पचनक्रिया होण्यासाठी म्हणजे मेटाबॉलिझम होण्यासाठी व्यवस्थित स्मूथली तर आपल्याला व्हिटॅमिन ई व्यवस्थित ठीक आहे. तर व्हिटॅमिन ई आपल्याला लागतं आणि व्हिटॅमिन ई त्यासोबतच आपल्याला मेंटेनिंग द एफिशियन्सी ऑफ मसल सेल्स म्हणजे आपल्या मांसच्या जे पेशी आहेत त्यांना स्ट्राँग करण्यासाठी आपल्याला व्हिटॅमिन ई लागतो. सो ओके. सो बेसिकली धिस इज द यूज ऑफ व्हिटॅमिन ई. तर आता कोणाला स्क्रीन दिसत नसेल तर थोडा नेटवर्क इश्यू असेल. तुम्हाला स्क्रीन पुन्हा एकदा दिसेल. डोंट वरी अबाउट दॅट. ओके. सो पुढे वळू आपण. सो व्हिटॅमिन ई आपल्याला बेसिकली कुठून भेटतं ते आपण बघूया. तो व्हीट ग्राम, नंतर ग्रीन लेफी व्हेजिटेबल्स, नंतर थंडर लीव्हज अँड देन वी हॅव द व्हेजिटेबल सॉइल. तर बघा व्हेजिटेबल सॉइल्स मीन्स व्हॉट? व्हीट ग्राम म्हणजे काही कडधान्य राइट. काही कडधान्यानंतर आपण ग्रीन लेफी व्हेजिटेबल म्हणजे आपण पुन्हा एकदा होतो पालेभाज्या. नंतर टेंडर लीव्हज. टेंडर लीव्हज म्हणजेच काय? व्हेजिटेबल सॉइल्स. व्हेजिटेबल सॉइल्स म्हणजेच काय? तर ते आपण बघू शकतो. सॉरी. ठीक आहे.
ते आपण बघू शकतो टेंडर लिव्स अँड व्हेजिटेबल्स ऑइल. व्हेजिटेबल्स ऑइल म्हणजे आपण बघू शकतो की वनस्पती तेल. वनस्पती तेल आपण बघू शकतो. टेंडर लिव्स बद्दल आपण बघूया, राइट? आणि त्या या गोष्टीमध्ये किंवा या सोर्समध्ये आपल्याला व्हिटॅमिन हे सापडतं, राइट? सो व्हिटॅमिन एच्या डेफिशियन्सी म्हणजे कमतरतेमुळे बेसिकली आपल्याला काय-काय आजार होतात. जसे वीक मसल्स, नंतर ऑब्स्ट्रक्शन इन रिप्रोडक्शन अँड देन स्किन डिसऑर्डर. तर आपल्याला आपलं जे शरीर आहे, आपल्या शरीराची जी त्वचा आहे, त्या शरीराच्या त्वचेमध्ये जर काय आपल्याला आजार दिसत असेल किंवा आपलं स्किन डिसऑर्डर म्हणजे कुठे आपल्याला खाज येत असेल किंवा आपलं शरीर कुठे ना कुठे सुकलेलं जात असेल, ड्राय स्किन आपण बोलू शकतो किंवा शरीर आपल्याला कुठे ना कुठे किंवा शरीराला शरीराला नाही त्वचेचा काही प्रॉब्लेम असेल तर त्याचं मेन कारण काय असू शकतं तर व्हिटॅमिन ई ची कमतरता. आणि त्यासोबत आपण ऑब्स्ट्रक्शन ऑफ रिप्रोडक्शन म्हणजे काय प्रजननासाठी आपल्याला रुकावटी होणे. आणि त्यानंतर आपण बघू शकतो की वीक मसल्स. तर वीक मसल्स म्हणजे काय की आपले जे मांस आहेत आपले जे मांस आहेत ते सुद्धा विकन होणे म्हणजे कमकुवत होऊ शकतात. तर व्हिटॅमिन ई ची कमतरता असल्यास आपल्याला हे सगळे आजार होऊ शकतात. आता आपण बघूया व्हिटॅमिन के बद्दल. तर व्हिटॅमिन के बेसिकली काय करतो? तर व्हिटॅमिन के हेल्प्स टू क्लोटिंग ऑफ ब्लड. तो म्हणजे बघा आपला जो ब्लड आहे, तो व्यवस्थित जर बघायला गेला तर पाण्यासारखा पातळ आहे का? तर उत्तर आहे नाही. तर आपला ब्लड आहे व्यवस्थित घट्ट आहे, राइट? म्हणजे बघा जर आपल्याला लागलं की जर पाणी असतं तर पूर्ण लगेच बाहेर आला असता. परंतु आपला ब्लड तसा बाहेर निघतो का? तर उत्तर आहे नाही. आपला ब्लड हा व्यवस्थित थोडा जाड असल्या कारणाने म्हणजे क्लोटिंग म्हणजे घट्ट असणं, राइट? सो घट्ट ब्लड क्लोटिंग ऑफ हेल्प्स इन क्लोटिंग ऑफ ब्लड. सो आपलं रक्त हे व्यवस्थित घट्ट करण्यासाठी आपल्याला व्हिटॅमिन के ची गरज पडते. सो राइट. सो के 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 आपल्याला व्हिटॅमिन के कुठून भेटतात? पुन्हा एकदा ग्रीन व्हेजिटेबल्स, नंतर ग्रीन कॅबेज, नंतर ब्रोकोली. ब्रोकोली आपलं ब्रोकोली फुलगोबी आपली जे आपण म्हणतो त्याला कॉलीफ्लॉवर. तर कॉलीफ्लॉवर सारखी दिसणारी एक भाजी आहे. तर ब्रोकोली. नंतर आपण बघतो स्प्राउटेड पल्सेस आणि येलो ऑफ एग. येलो ऑफ एग म्हणजे ह्याचा पिवळा पार्ट आपण जो बघतो अंड्याचा, त्यापासून आपल्याला व्हिटॅमिन के भेटत असतात. तर बघा बेसिकली आपण या या ज्या व्हिटॅमिन्सचे आपले जे सोर्स बघितले, तर कुठे ना कुठे आणि प्रत्येक वेळेस आपण बघतो, की आपली आई आपल्याला ओरडत असेल, की भाजी खावा म्हणजे पालक खावा, हे खावा. अशा प्रकारे आपली आई बोलत असते. परंतु तिचं पण बरोबर असतं कारण प्रत्येक ग्रीन व्हेजिटेबल्स हे प्रत्येक व्हिटॅमिनचा सोर्स आहे आणि आपण आधीच व्हिटॅमिनची की व्हिटॅमिनची कमतरता झाल्यावर आपल्याला कोणते-कोणते आजार होऊ शकतात. सो जस्ट डू वन थिंग हे आपल्याला दिलेल्या ज्या भाज्या वगैरे आहेत, जे ग्रीन व्हेजिटेबल्स आहे, पालक आहे, शेपू आहे, चवळी आहे. तर हे जे भाज्या आहेत ते व्यवस्थित खात जावा. म्हणजे त्यानुसार तुमची जी बॉडी आहे ती हेल्दी होईल आणि स्ट्रॉंग होईल. तर आता आपण बघूया, की व्हिटॅमिन केच्या कमतरतेमुळे आपल्याला म्हणजे कोणता आजार होऊ शकतो. सो बघा एक्सेसिव्ह ब्लिडिंग आफ्टर अॅन इंजुरी. म्हणजे बघा जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, की आपलं ब्लड पाण्यासारखं असतं. तर काय झालं असतं जर एखादा कट आपल्या बोटाला लागला असता तर पूर्ण ब्लड हा बाहेर आला असता. कारण पाणी हा पातळ आहे. परंतु आपलं ब्लड तसं आहे का? तर नाही. आपला ब्लड हे बऱ्यापैकी घट्ट आहे. आणि घट्ट कोणामुळे? व्हिटॅमिन केमुळे. बरोबर? तर व्हिटॅमिन केची कमतरता झाली तर आपलं ब्लड कसं होईल? तर थोडा तो घट्ट होणार नाही. तर हेच ते सांगतात आहे, की जर व्हिटॅमिन केची आपल्याला कमतरता असेल, तर इंज्युरी झाली म्हणजे काय कापलं वगैरे असेल किंवा लागलं वगैरे असेल, तर तिथून रक्त हे जास्तीत जास्त प्रमाणात बाहेर पडेल आणि पुन्हा एकदा जरा अशक्तपणा असे वगैरे आपल्याला आजार व्हायचे किंवा असे काही कंप्लेंट्स यायची आपल्याला शक्यता आढळून येते. सो धिस इज द थिंग आपण बघू शकतो, की व्हिटॅमिन केच्या कमतरतेमुळे. आता आपण बघूया नेक्स्ट पॉइंट. ओके. सो आय होप तुम्हाला सगळे पॉइंट्स कळाले असावे. ओके. सो एनिमिया इज बेसिकली रक्ताशय तो रक्ताची कमतरता वगैरे आपण बोलत होतो. सो दॅट इज द मीनिंग ऑफ एनिमिया. ओके. ओके राज मिश्रा.